पण पुन्हा एकदा मालिकेविषयी काय जान्हवीचा विचार आहे? ती विलन शेड आमच्या अजूनही डोक्यातनं गेलेली नाहीये किंवा म्हणतात ना, की कुठेतरी एक छान वेगळं कॅरेक्टर घेऊन येशील लवकर. सो त्याबद्दल काय विचार आहे? ऍक्च्युली मला आवडेल मालिका करायला, नाही असं नाही म्हणणार. मालिका म्हणजे पहिलं प्रेम आहे. हे रियालिटी शो सेकंडरी आहे. पहिली मी अभिनेत्री आहे. हं. सो मला आवडेल, पण मला ना तुला खरं सांगू, मला मनासारखी मालिका अजून मिळत नाहीये, की यार हा ये कॅरेक्टर है, अभी ये करूंगी मैं. हं. सो असं मला ना काही मिळत नाही. ऑफर्स तर येत आहेत, मराठीतूनही येत आहेत, पण मला जे आता हवंय ना, मला ते मिळत नाही. हं. सो म्हणून मी थांबलीये त्या योग्य कॅरेक्टरसाठी. सो ज्यावेळी मला ते मिळेल, सो सगळ्यांना पुन्हा एकदा मी मालिकेत दिसेल 100%. येस. पण पुन्हा एकदा तशाच शेडच्या ऑफर येतात जान्हवी एकदा विलन साकारल्यानंतर. कारण जसं कॉमेडीच्या बाबतीत आहे. एकदा कॉमेडी रोल हो. साकारल्यानंतर तेच पुन्हा तेच येतात. तेच येतात. सो तुझ्या बाबतीत नेमकं काय घडतंय? हो ग, मला 1-2 पॉझिटिव्ह आल्या, पण ते पॉझिटिव्ह ते कॅरेक्टर लगेच थोड्या दिवसांनी निगेटिव्ह होतच आहे. हं. सो इन शॉर्ट मला निगेटिव्ह भूमिकाच येत आहेत. सो मला माहित नाही, मी मला विलन जे काही महाराष्ट्राने ठरवलंय, सो त्याच्यामुळे. पण मला आवडतं विलन करायला यार. हं. सो एक ते स्टॅम्प आहे माझ्यावर की विलन. हं. बिग बॉस मध्ये पण विलन. सो मला ते आवडतं विलन करायला आणि मी खूप मनापासून त्या भूमिका करते. हं. निक्की सोबतची मैत्री तुझी आता खूप जास्त द 50 नंतरही Yes, आणखीन ती yes. छान खास होताना आम्हाला पाहायला मिळाली. हो. ती रडताना आम्हाला दिसली. तुम्ही दोघांचं एक छान बॉन्डिंग दिसलं. कसं आहे निक्की सोबतचं आता नातं आणि एकंदरीत काय गप्पा गोष्टी सुरू असतात आता मैत्रिणींमध्ये? ऍक्च्युली तर बिग बॉस मध्ये आम्ही इतकं क्लोज नव्हतो आलो, जेवढे आम्ही द 50 मध्ये क्लोज आलो. हं. खूप जास्त. आणि आता तर म्हणजे इतके क्लोज आलो तर म्हणजे आम्ही रोजच भेटतोय. रोजच कुठेतरी जा, मग कॅफेमध्ये जा, मग अर्चनाला म्हणजे निकी नाही, अर्चना आहे, खूप साऱ्या द 50चे सेलिब्रिटीज आम्ही सगळे एकत्र कायम, म्हणजे 1-1, 2-2 दिवसाच्या गॅपने कायम भेटतच असतो. हं. आणि निकीचं म्हणशील तर बिग बॉस मध्ये तर आमची मैत्री होती, मग नंतर जरा फूट पडली मैत्री, मग त्याच्यानंतर एंडला आमची पुन्हा एकदा मैत्री झाली, पण ते नंतर परत बाहेर आल्यावर कुठेतरी हरवलं ते सगळं. आता द 50 मध्ये इतकी घट्ट मैत्री झाली हं. की मग म्हणजे आम्ही एकमेकी दोघींसाठी काहीही करू शकतो, या लेवलची आहे आता तरी मैत्री. हं, हं. पण शिव ठाकरेच्या एका गोष्टीमुळे कुठेतरी जान्हवी पुन्हा एकदा सोशल मीडियावर द 50च्या निमित्ताने हायलाइट झाली. काय नेमकं प्रकरण झालं जान्हवी? खरं तर तू बऱ्याच गोष्टी त्याच्याविषयी केलेल्या आहेत, स्पष्ट हम्म. खुलासे केलेले आहेत. तरी नेमकं ती म्हणतात ना, की मराठी माणूस असल्यानंतर, महाराष्ट्रीयन माणूस असल्यानंतर आपण जास्त कनेक्ट होतो. कनेक्ट होतो ऑफकोर्स. आणि आपल्याला अपेक्षा असतात. लोक म्हणतात की तू अपेक्षा का करत होतीस, कारण की मी त्याच्यासाठी बरंच काही केलंय आणि त्याने तेव्हा माझ्याकडनं अपेक्षा ठेवल्या आणि त्याच्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण केलेल्या होत्या. त्या शो साठी ज्या लागणाऱ्या होत्या, की यावेळी मदत करता, भलेही मी दुसऱ्या अलायन्स मध्ये होते, पण माझं बॅड लक एवढंच आहे की 24 तासातले त्या लोकांना 1 तासाचा एपिसोड काढायचा असतो. सो त्यावेळेत ते सगळंच नाही दाखवू शकत, सगळ्याच गोष्टी नाही दाखवू शकत. सो माझा मायनस पॉईंट तेच झालं की त्या गोष्टी दाखवल्या नाही गेल्या, त्याच्यामुळे मला प्रूव्ह करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये. सो तरीही लोक मला चुकीचं ठरवतायत. सो असो, लोकांनी ते काय म्हणतो ना, ते कानफाट्या नाव आधी ते पडलंय, सो लोक तेच कंटिन्यू करतात. आणि शिव ठाकरे त्यांच्यासाठी ग्रेट आहे, ऑफकोर्स तो आहे. पण मला असं काय वाटतं माहितीये, जसं आपण बिग बॉस मध्ये शिव ठाकरेला बघितलेलं आहे, हिंदी बिग बॉस मध्ये बघितलं आहे, बऱ्याच रियालिटी शो, सो ह्या शो मध्ये त्याचं फार वेगळं रूप बघायला मिळालंय, जे अनएक्सपेक्टेड होतं. सो मला थोडंसं, मी कुठेतरी नाराज आहे. मला काही राग नाहीये किंवा त्याने काही ठेका नाही घेतलाय माझा की मला पुढे घेऊन जाण्याचं. पण एक असतं ना, माझं म्हणणं होतं की तू माझ्यासाठी काही करू नकोस, पण ऍटलीस्ट मला नॉमिनेट तर करू नकोस. ही इतकी एक साधी अपेक्षा मला होती, जी की त्याने नाही केली. सो मला त्याच्याविषयी काही फार बोलायचं नाहीये. ओके. असं पण जान्हवीला ट्रोलिंगचा किती फरक पडतो जान्हवी? कारण ट्रोलच होत असते मी सतत. त्याचं तू मनाला लावून घेतो. कारण आपण एका पॉइंट नंतर ना ट्रोलिंग आपल्यासाठी कधी कधी आपल्याला मानसिक त्राण देऊन जाऊ शकतो किंवा आपण त्याच्याविषयी जास्त विचार करू शकतो, असे पण प्रकार असतात. त्यात काही जण मनावर घेतात, काही जण घेत नाहीत. पण सततचं सोशल मीडियावर, कारण आपण कंटिन्यू सोशल मीडियावर असतो अगं, सो ते बघितल्यानंतर ट्रोलिंग किती मॅटर करतं मी जान्हवी? तुला सांगू, मी कॉमेंट सेक्शन ओपनच नाही करत. आणि मला कळत नाही ग की किती म्हणजे दोन तोंडी बोलणारी लोक असतात. मला काही कळतच नाही. म्हणजे काही व्हिडिओजवर म्हणजे इतक्या वाईट कॉमेंट्स, मग मी त्या रीडच करत नाही. किंवा मला बरेच जण फोन करून, अगं तुला कसं लोक, म्हणते ठीक आहे. हे बघ, आपण सगळ्यांनाच आवडू शकतो असं नाही होऊ शकत. 50% लोकांना आपण आवडू, 50% लोकांना आपल्याला आपले विचार पटतील, 50% नाही पटणार. सो सगळ्यांनाच मी सॅटिस्फाईड नाही करू शकत. सो त्याला ज्याला जे विचार करायचा, जो विचार करायचा, काय करायचं ते करा. मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहणार.
जे माझ्यावर प्रेम करतात, जे माझे फॅन्स आहेत, सो त्यांच्यासाठी मी करत राहणार, त्यांच्यासाठी मी फोटोज पोस्ट कर. अगं छान फोटो पोस्ट केला तरी पण नावं ठेवणार, मग थोडा हॉट फोटो पोस्ट केला तरी पण नावं ठेवणार, मग तू असेच का कपडे घातले, मग तुमची मराठी संस्कृती भारतीय का आपल्या मराठी मुली घालत नाहीत का? आपण पुढे जायला हवं ना. हे बघ, एक्सपोज केलं ह्याचा अर्थ आपण वाईट आहोत किंवा आपण हे ऍज अन ऍक्टर ते आपलं काम आहे, सगळ्याच ऍक्ट्रेस करतात, त्यात काहीच नाही. पण नावं मलाच ठेवायची आहेत लोकांना, नावं म्हणजे मलाच ठेवायची. मला ते काही लॉजिक्स कळत नाही काही लोकांचे. पण मग तुम्ही मी छान सुसंस्कृत मध्ये फोटो टाकले तर मग त्यांना तुम्ही लाईक नाही देत, त्यांच्यावर तुम्ही कॉमेंट्स नाही करत, मग तेव्हा कुठे जातं तुमचं मराठी बाणा आणि मराठी? सो मग वाईट काही हॉट कपडे घातले की मग लगेच तुम्ही वाईट कॉमेंट्स करता. मग चांगलं जेव्हा घालते मग तेव्हा का नाही छान कॉमेंट्स करत, तेव्हा पण करत जा ना. आणि नॉट नेसेसरी की मी मराठी आपण मुली आहोत तर मग आपण सतत काय साडी बांगड्या आणि टिकलीत असं नाही राहू शकत यार. जग किती पुढे गेलंय, सो आपण पण त्याचा विचार करायला हवा.